ज्या काही योजना चालू असतात त्या सगळ्याच योजना कायमच्या चालतात अशातला काही भाग नाही। त्या वेळची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काही त्याच्यामध्ये बदल केले जातात। दादा कोंडवेत एटीएस ने मोठी कारवाई केली का अशी परिस्थिती निर्माण झाली गेल्या वर्षी ज्या काही योजना चालू असतात त्या सगळ्याच योजना कायमच्या चालतात अशातला काही भाग नाही। त्या वेळची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काही त्याच्यामध्ये बदल केले जातात। आता आनंदाचा शिधा मिळत असताना हा ठराविक लोकांनाच मिळायचा, पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा पैसा हा जास्त माझ्या भगिनींना मिळतो, माझ्या लाडक्यांना मिळतो। त्याच्यामुळं आपल्या ह्या बाबतीत आम्ही विचारपूर्वक शेवटी सगळ्या चांगल्या योजनेच्या बाबतीत आमचं महायुतीचं सरकार सकारात्मक आहे, परंतु अनेकदा काही योजना येतात आणि त्या योजनेचा लाभ ज्या उद्देशाने प्रत्येकाला मिळाला पाहिजे तिथं जर पोचू शकत नसेल तर त्याच्यामध्ये काही आपण बदल करत असतो। हे आजच नाही, देशाला राज्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ही पद्धत आहे। असं तुम्ही खूप योजना पूर्वी आल्यात, काही योजना बंद केल्यात, काही योजनेमध्ये बदल केले, काही योजनेमध्ये आणखीन ते लोकाभिमुख होण्याच्या दृष्टिकोनातून मार्ग काढला। तशा पद्धतीनं याही बद्दल मार्ग काढायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे। अहो, त्याच्या संदर्भात जोपर्यंत आपल्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली, विशेषतः मराठवाडा, आपल्या इकडचा सोलापूर, तिकडं जळगाव वगैरे, पालघर, किंवा विदर्भातले काही, तिथं या सगळ्याच्या बाबतीमधले सगळे पंचनामे आणि सगळे पूल किंवा रस्ते किंवा काय हे सगळे यायला थोडासा वेळ लागतोय, परंतु तरी देखील आता आम्ही जे 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे ते दिवाळीच्या आत त्यांना डीबीटीवर कसे पैसे देता येतील ह्याबद्दलचा प्रयत्न चालू आहे। आणि काल चीफ सेक्रेटरी पण आमच्यावर होते की तुम्ही सगळ्या कलेक्टरांची बोलून ताबडतोब ते सगळ्या जी काही माहिती आहे ती गोळा करा, कारण एकदा तुम्ही प्रस्ताव पाठवला परत दुसरा प्रस्ताव तुम्हाला पाठवता येत नाही, आमचा पाठीमागे जे पाठवलं त्याच्यात ही चूक राहिली ती चूक राहिली, त्याच्यावर थोडासा विलंब लागतो। पण तुम्ही पाहिलं असेल तिथं अमित भाई पण म्हणाले की तुम्हाला मी मदत करीन आणि काल आम्ही पंतप्रधानांना पण विनंती। दादा कर्जमाफीचा निर्णय खरं तुम्ही शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकता, आता ही खरी वेळ आहे, त्यांची दिवाळी देखील गोड होऊ शकते। पॅकेज जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलंय, तो ऐकलं नसेल तर